हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 35 साइजमध्ये 5 इंचाच्या बाहीचे इथे पेपर कटिंग बघणार आहोत। बाहीचं पेपर कटिंग करताना इथे आपण कोणताही फॉर्म्युला वापरणार नाही, कोणत्याही टिप्स अँड ट्रिक्स इथे वापरणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे। तर बघा, मग इथे मी बाहीचं कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला इथे मापे टाकून घ्यायचे आहेत। बाहीचं कटिंग करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या बाहीसाठी पेपर कटिंग करत आहात हे पहिल्यांदा लक्षात घ्या। तुम्ही साध्या बाहीचं पेपर कटिंग करत आहात की तुम्ही अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग इथे करणार आहात, हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। ते पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मगच तुम्ही बाहीचं पेपर कटिंग करायला सुरुवात करा। ज्या बाहीला तुम्ही अस्तर जोडणार नसाल, म्हणजे साध्या बाहीचं जर तुम्ही पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे शिलाई मार्जिन हे 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्ही अस्तरच्या बाहीसाठी इथे पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही ते अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा, मग इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे दोन्ही साइडला, कारण मी अस्तरच्या बाहीचे इथे पेपर कटिंग तुम्हाला दाखवत आहे। आणि बघा, इथे सरळ मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर बघा, आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे अस्तरच्या बाहीसाठी। इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांना अगदी व्यवस्थित लक्षात येईल। तर आपण बघा, इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन का घेतलेला आहे। पाव इंच आपल्याला बाही पलटवण्यासाठी पाव इंच लागत असतं आणि पाव इंच हे आपल्याला बाही जोडण्यासाठी लागत असतं, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्हाला बाही जोडताना किंवा बाही पलटवण्यासाठी किती इंच शिलाई मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या अंदाजे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार। तर बघा, इथे 5 इंचावरती बाहीची उंची मी टाकलेली आहे। आणि बघा, मग इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे। तर बघा, मग इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आपण काय केलं, आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, बरोबर। आणि वरती बघा 5 इंचावरती आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे। तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची। तर बघा, आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि वरती बाहीची उंची 5 इंचावरती टाकून घेतलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ती बाहीची घडी काढायची आहे, बरोबर। सर्वात महत्त्वाची जी आपल्याला अडचण येते बाहीची कटिंग करताना ती म्हणजे बाहीची घडी काढता येत नाही, बरोबर। तर परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला आता मी सविस्तर दाखवणार आहे। कोणत्याही टिप्स अँड ट्रिक्स आपण इथे वापरणार नाही किंवा कोणताही फॉर्म्युला आपण इथे वापरणार नाही। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, मग इथे मी फ्रंट पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे। जसं आपण फ्रंट पार्टसाठी 35 साइजचं कटिंग करतो, सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे, बरोबर। तर बघा, मग 35 साइजचं मी ते पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। तर 35 साइजसाठी बघा, मी मुंडा खोली इथे 5.5 इंच घेतलेली आहे। तुम्हाला मी टेपने मोजून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, इथे 5.5 इंच मी मुंडा खोली घेतलेली आहे। आणि इथे बघा, मी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 35 छाती घेराचा चौथा भाग किती येतो, 9.25 इंच प्लस 1.5 इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेला आहे, बरोबर। तर पूर्ण आपल्याला छाती घेर मोजून घ्यायचा आहे। तर किती भरतो, 10.25 इंच। तर 10.25 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे, आणि ती आपली बाहीची घडी येणार आहे। तर बघा, मग 10.25 इंचातून अर्धा इंच मायनस केल्यानंतर 9.25 इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे। तर बघा, मग 10.25 इंचातून अर्धा इंच मायनस केल्यानंतर 9.25 इंच आपली बाहीची घडी आपल्याला मिळालेली आहे, बरोबर। पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे काही वेळा 1.5 इंच ऐवजी 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेत असतो। त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, बघा, या पद्धतीने तुम्हाला पूर्ण छाती घेर मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा पण तुमचा छाती घेर येईल त्यातून तुम्हाला फक्त अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती तुम्हाला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे, बरोबर। मग तुम्ही तुमच्या अंदाजे किती शिलाई मार्जिन घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्हाला फक्त छाती घेर पूर्ण मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन मायनस करायचं आहे, बरोबर। आणि ते तुम्ही बाहीची घडी टाकू शकता। तर बघा, आपण इथे बाहीची घडी 9.25 इंच घेणार आहोत। तर तुम्ही माप टाकून घेते 9.25 इंच। तर बघा, दोन्ही साइडला वरती आणि खाली 9.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे, बघा, या पद्धतीने। आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा, मग आपण इथे बाहीची घडी टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे कॅफाईट टाकून घ्यायची आहे, बरोबर। ज्या वेळेस तुमच्या बाहीची उंची ही 5 इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला इथे कॅफाईट ही बाही उंचीच्या निम्मी घ्यायची असते, बरोबर। तर बघा, मग 5 इंचावरती आपण या पद्धतीने टेप फोल्ड करून घेतलेला आहे। तर बघा, किती येतं, 2.5 इंच। तर 2.5 इंचावरती आपण इथे कॅफाईट टाकून घेणार आहोत। तर बघा, मग दोन्ही साइडला 2.5 इंच मी कॅफाईट टाकून घेत आहे।
तर बघा मग दोन्ही साईडला 2.5 इंच कॅप हाईट टाकून घेतलेली आहे आणि बघा पट्टीने सरळ लाईन ड्रॉ सुद्धा इथे मी करून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला इथे दंडगेराचं माप टाकून घ्यायचं आहे, बरोबर। आता जेवढा पण तुमचा दंडगेर असेल तेवढा तुम्ही इथे घ्यायचा आहे, प्लस तुम्हाला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आलं लक्षात। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही दंडगेर मोजलेला आहे त्यावेळेस तुम्ही पूर्ण दंडगेर मोजलेला आहे की तुम्ही निम्मा दंडगेर मोजलेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही पूर्ण दंडगेर मोजलेला असेल तर तुम्हाला इथे दंडगेर घेताना निम्मा दंडगेर घ्यायचा आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आलं लक्षात। बघा आपण हे माप टाकताना दंडगेराच्या निम्मे प्लस आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, त्यामुळे दंडगेर मोजताना निम्मा दंडगेर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर बघा इथे दंडगेराचं माप टाकल्यानंतर इथे मी अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता बघा ह्या पॉइंट पासून बघा आपल्याला इकडे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग मी ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा इथून इथपर्यंत आपल्याला टेपने मोजून त्या लाईनचा मध्य इथे काढून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आहे ह्या पॉइंट पर्यंत आणि टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे। तर बघा मग आपण काय केलेलं आहे, आपण इथून इथे बघा 1 इंच घेतलेला आहे आणि ह्या 2 पॉइंटचा मध्य आपण इथे काढून घेतलेला आहे, बरोबर। आणि त्या मध्यापासून वरती आपण सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे। आता ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनीचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत। तर बघा मग इथे मी 3 समान भाग करून घेतलेले आहेत, मी अंदाजे केलेले आहेत, तुम्ही टेपने सुद्धा इथे करू शकता। आणि ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला बघा या पद्धतीने शेप देऊन घ्यायचे आहेत मुंड्यांचे। तर बघा या पद्धतीने थोडासा असा गोलाकार शेप तुम्हाला ह्या पॉइंट पर्यंत द्यायचा आहे आणि तिथून खालून असा गोलाकार ह्या पॉइंट पर्यंत शेप देऊन घ्यायचा आहे। सेम ॲज इट इज तुम्हाला खाली सुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा तिथपर्यंत असा गोलाकार शेप देऊन घेतला आणि तिथून खालून या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा मग या पद्धतीने आपण इथे बाहीची मापे टाकून घेतलेली आहेत। तुम्हाला पुन्हा एकदा मी रिपीट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा मग इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, वरती 5 इंच बाहीची उंची टाकून घेतली, त्याचबरोबर दोन्ही साईडला बघा वरती आणि खाली आपण बाहीची रुंदी टाकून घेतलेली आहे, म्हणजे बाहीची कडी टाकून घेतलेली आहे आणि आपण या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ केली। दोन्ही साईडला 2.5 इंच कॅप हाईट टाकून घेतलेली आहे आणि इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे, बरोबर। आता खाली आपण दंडगेराचं माप टाकलेलं आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि ही लाईन बघा या पद्धतीने तिरकी जोडून घेतली। इथून इथे बघा 1 इंच मार्जिन घेतलं आणि ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य इथे काढला आणि मध्यापासून वरती सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्या लाईनीचे आपण 3 समान भाग केले आणि या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेले आहेत, लक्षात। आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। तर बघा मग अगदी सोपी पद्धत तुम्हाला ते मी बाही कटिंगची सांगितलेली आहे। आता ही जी बाही कटिंग आपण केलेली आहे ती बरोबर आलेली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मग बाहीचं पेपर कटिंग करताना आपण इथे कोणताही फॉर्म्युला वापरला नाही, कोणत्याही टिप्स अँड ट्रिक्स इथे वापरलेले नाहीत, तरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाहीचं कटिंग केलेलं आहे। आता हे जे कटिंग केलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही हे आता आपण चेक करून बघूया। तर बघा मग इथे मुंड्याचं शेप व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्हाला अजून कोणकोणत्या ब्लाउजच्या पॅटर्न मध्ये पेपर कटिंग पाहायला आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर बघा मग इथे मुंड्याचे शेप जे आहेत ते थोडेसे मी असे डार्क करून घेत आहे। तर बघा इथे आपण 35 साइज मध्ये 5 इंचच्या बाहीचं इथे पेपर कटिंग केलेलं आहे। तर चला तुम्हाला हे जे पेपर कटिंग केलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही हे चेक करून दाखवते। तर बघा मग इथे मी फ्रंट पार्टचे इथे कटिंग घेतलेलं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच इथे सोडायचं आहे, कारण अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये जात असतं, बरोबर। तर ते अर्धा इंच मी सोडलेलं आहे बघा, या पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि त्या पॉइंटवर बघा आपल्याला बाहीचा सेंटर पॉइंट ठेवून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने मी बाहीचा सेंटर पॉइंट त्या पॉइंटवरती ठेवून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला बाही हळूवारपणे चेक करून घ्यायची आहे। जसे आपण ब्लाउजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने बघा मी ते बाही या पद्धतीने फिरवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी हळूवारपणे इथे मी बाही फिरवून घेतलेली आहे आणि
बघा अजिबात आपल्याला इथे बाही कमी पडलेली नाही, अगदी परफेक्ट इथे बाही आपली आलेली आहे, अजिबात कुठेही कमी जास्त इथे झालेलं नाही। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच बाहीचं कटिंग करू शकता, अगदी परफेक्ट तुमचं बाहीचं कटिंग येणार आहे। तर बघा बाही कटिंगची आपण अगदी सोपी पद्धत इथे बघितलेली आहे, बरोबर। तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही बाहीचं पेपर कटिंग करा, तुम्हाला अजिबात बाही कुठेही कमी पडणार नाही। तुम्ही बाही कशी जोडत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। बाही जोडताना नेहमी बाही शोल्डर पासून जोडायला सुरुवात करायची आहे। तर बघा मग आपण अगदी सोप्या पद्धतीने ते बाहीचं कटिंग बघितलेलं आहे। तुम्हाला ही कटिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत।